अशा काही रेसिपीज आहेत ज्या नॉनव्हेज असतात, म्हणजे ज्या चिकननी बनतात, मटननी बनतात, फिश किंवा अशा काही गोष्टींनी बनतात. त्या जर आपण व्हेजिटेरियन करायला जाऊ तर त्या बनतात पनीरने. अगदी बरोबर. पण आजच्या आपल्या सगळ्या रेसिपीज फक्त पनीरच्या. तर सुरुवात करूया एका सिंपल सॅलेडने. सॅलेडसाठी माझ्याकडे आहे लेटिस आणि थोड्या काही भाज्या. तर ह्या सॅलेडसाठी आपण आधी ड्रेसिंग तयार करूया. त्या ड्रेसिंगसाठी लागणार आहे मला मध. अगदी हे प्युअर शुद्ध मध आहे. 1 चमचा मध घेऊया. आंबट गोड असं हे सॅलेडचं ड्रेसिंग आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये लिंबाचा रस, थोडं चवीपुरतं मीठ, ऑलिव्ह ऑइल, काळी मिरी, फ्रेश कुटलेली काळी मिरी. ह्याच्यामध्ये जी चव आहे ना ती फार छान आहे. थोडेसे रेड चिली फ्लेक्स, आणि थोडेसे फ्रेश हर्ब्स. आता हे ड्रेसिंग आपण नीट मिक्स करायचंय. आंबट गोड असं आपलं सॅलेड ड्रेसिंग. बरं, हे ड्रेसिंग तर आपलं झालं. थोड्या भाज्यांची तयारी करूया. काकडी. काकडी आपण अशी चौकोनी चौकोनी चिरून घ्यायची आहे. अगदी सोपे चौकोन काकडीचे. काकडी झाली. आता भोपळी मिरची. भोपळी मिरचीचे सुद्धा असेच चौकोन करून घेऊया आपण, थोडे मोठे. आणि या सगळ्या भाज्या आपण कच्च्या ठेवणार आहोत कारण त्या सॅलेडमध्ये क्रंचीपणा फार छान लागतो. याच्यामध्ये लाल पिवळी भोपळी मिरची घेतल्यावर आणखीन छान रंग येईल सॅलेडला. तर आपण ह्या बाउलमध्ये टॉस करूया. ह्याच्यात घालूया ही काकडी, भोपळी मिरची, हे पनीरचे तुकडे, हे सगळे पनीरचे तुकडे. हे आहे संत्र. संत्र्याची सालं काढून ह्याचे असे सेगमेंट्स काढलेले आहेत. डाळिंब आहे की नाही आपलं अगदी इंटरेस्टिंग सॅलेड. आणि अगदी सर्वांना आवडणारी ही लेट्यूसची पानं. ही अशीच हाताने तोडून ह्यात घालायची आहेत. ही लेट्यूस आणि थोडी लाल लेट्यूस. आता आपण टाकूया हे तयार केलेलं सॅलेड ड्रेसिंग. हे सॅलेड ड्रेसिंग तयार करून बाटलीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्या. कधी हवं तेव्हा सॅलेड करता येतं. आणि जर पनीर नसेल तर मग चीज घाला. चीज नको असेल तर भरपूर भाज्या घाला. हे ड्रेसिंग तुम्ही कुठल्याही सॅलेडमध्ये घालू शकता. हे आपण आता मिक्स करूया. चला, आपलं हे कुरकुरीत क्रंची सॅलेड तयार आहे. ह्याला आपण त्याच्यामध्ये सर्व करूया. चला, आपलं हे सॅलेड तयार झालंय.